गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. आज चाललोय आपण एक अमेझिंग रोड ट्रिपला. रोड ट्रिप कुठे असणार आहे आपली? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, जी की महाराष्ट्राला लागलेलं एक सांस्कृतिक वैभव आहे. चला तर आज एक्सप्लोर करूया आपण अजिंठा लेणी. तुम्ही बघू शकता आता आपण ऑन द वे आहे, निघालेलो आहे आणि आता समृद्धी महामार्ग आला आहे. ॲक्च्युली एक ट्रिप तर आपली समृद्धी महामार्गाला होणार आहे. मागची एक ट्रिप झाली होती, त्यावेळेला मला शूट करता नाही आलं, बट पुढची नक्की ट्रिप ॲक्च्युली एक समृद्धी महामार्गाला आपण करणार आहे. इथनं ॲक्च्युली वरती एंट्री आहे समृद्धी महामार्गाला आणि इकडे एक्झिट. आणि हा जो रूट आहे हा डायरेक्ट जळगाव आहे. खूप छान रोड बनलेला आहे, सिमेंट रोड. उत्तरपासून बघता अजिंठा लेणी 110 किलोमीटरवरती आहे. खूप जवळ आहे, हार्डली 2 तासाचा रस्ता असणार. आपल्याला पेट्रोल भरायचं होतं. काय अडचण नाही, टाका. मध्ये मध्ये स्पॅचेस तयार झाले. अजून पण जळगाव, छत्रपती संभाजीनगर ते जळगाव ॲक्च्युली रोडचं काम चालूच आहे. आपण आता सिल्लोडला आलोय. हा बायपास आहे राईट साईडला गेल्यानंतर आणि स्ट्रेट जातो. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता तिथं लिहिलेलं पण आहे, वेलकम टू सिल्लोड. येस, आपण आता बायपासनी चाललोय. तुम्ही बघू शकता आपण बायपासनी समोर आलोय. आता राईट साईडला ॲक्च्युली भोकरदन
जो की आपण येताना जाणार आहे. आणि इकडे जो चाललाय हा स्टेट हा जळगाव आणि इकडे मध्ये सिल्लोड. फायनली आपण अजंठा लेणीला आलो आहे, व्ह्यू पॉइंटला. बघू शकता मित्रांनो, आपण इथून एंट्री करतोय त्यामध्ये. खूप छान वाटतंय मला तर. पार्किंग पण आहे इथे जवळच, गाडी पार्किंग करण्यासाठी. खूप छान व्ह्यू पॉइंट आहे मित्रांनो. फायनली तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आलो आहे आता अजंठा लेणीला. हा वरचा व्ह्यू पॉइंट आहे, बघू शकता हा व्ह्यू पॉइंट आहे. इथनं तुम्हाला मी अजंठ्याची लेणी कशी आहे वरतून सगळं दाखवत आहे. तुम्ही खाली बघू शकतात की बस वगैरे लागलेल्या आहे गव्हर्नमेंटच्या, ज्या की त्या फरदापूर मार्गे तुम्हाला आणून सोडतात. आपली गाडी पार्किंग तिकडे असते. आणि हा एक व्ह्यू आहे लेणीचा पूर्णपणे. किती झूम होतंय आणि किती क्लिअर दिसते तुम्ही बघा. ही अजंठा लेणी. तर जे आता गाईड्स आहे आपण त्यांच्याकडनं माहिती घेऊया अजंठा लेणीबद्दल. ते आपल्याला सविस्तर माहिती सांगतात. 1919 मध्ये जॉन स्मिथ या जागेवर आलेला होता. ह्या जागेवर येऊन सनी त्याला 10 नंबरची जी गुफा आहे ती कमानवाली, त्याला इथून दुर्बीननं बघितलं ते वाघाच्या शिकारीला आला होता. आणि ही जेव्हा निजामच्या याच्यामध्ये अंतरमध्ये होती. आणि थोडं समजून घ्या, फरदापूर गावाहून 2 किलोमीटर अंतरावरती ब्रिटिश सरकार त्या टायमात राज करत होते. आणि ते राज करताना समजून घ्या त्याला याच ह्या नदीमध्ये येऊन सनी त्यांना फिश पकडायची, वाघाची शिकार करायची. आणि तेव्हा हे घन्य जंगल होतं, म्हणजे तेव्हा हे पूर्ण ह्याच्यात जास्त वाघा जादा राहत होते. आणि मग त्यांना ते बघितल्याच्या नंतर 10 नंबरचं त्यांना इथून सनी बघितलं. वाघ पाणी पिण्यासाठी नदीत आला होता. आणि त्याचं वाघ पाणी पिण्यासाठी नदीत आल्यावर मग त्यांना इथून दुर्बीनला बघितलं. आणि त्याला 1819 आणि तिची डेट होती 29 डेट एप्रिलचा महिना, शाम संध्याकाळचा 4 वाजेच्या टायमाला त्यांना इथून सनी वाघाची शिकार करून मग त्याच्या आतमध्ये जाऊन सनी त्यांना पूर्ण बघितलं की वाघ किती गेला, जखमी होऊन पहिला होता 10 नंबर. त्यांना बघितल्याच्या नंतर मग तेव्हा त्यांना बघितलं, त्यांना वाघाचं सोडून त्याला त्यांना पहिला बुद्धाचा स्तूपा मिळाला. आणि मग नंतर निजाम स्टेट हैदराबाद दिल्लीची ईस्ट इंडिया कंपनी जाऊन सनी त्याला पूर्ण क्लीन करण्याची परवानगी आणली. आणि मग त्याला पुन्हा साफ केला. याच्यावर त्याला 800 वर्षे बनवायला लागले. ते 700 वर्षे बनवून झाकून टाकलेलं होतं. त्याच्यावर झाडं आणि मातीनं पूर्ण झाकलेलं होतं. मग त्याच्यानंतर मग त्यांना पूर्ण क्लीन केलं त्यांना जॉन स्मिथनं. आणि त्याचं निजामचं त्याच्यामध्ये निजाम कोण त्याच्यावर कॉल केल्याच्यानंतर निजामनं त्याला परवानगी देऊन सनी पूर्ण साफ केलं. साफ केल्याच्यानंतर त्यांना तिथून त्याच्यामध्ये मग त्यांना सुरुवात केली. ही लेणी जशी समजी आता बनलेली आहे, याला बनवलं आहे सातवाना वाकाटाका आणि दिनमोर्या गुप्ता ह्या राजांना बनवलं आहे. आणि मग त्यांना त्यांची सुरुवात करून सनी त्यांना आणि हे जे बनवलं आहे 800 वर्ष याला काम करायला लागलं होतं. आणि 700 वर्ष खूप झाकून टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये ते पहिले मग्स लोक राहत होते पहिले 800 वर्षांनंतर तयार झाल्याच्या नंतर समजा. मग त्यांना थोडे दिवस राहिले. ते मुलांना काही असे लहान मुलांना ते शिकवत होते धर्मामधून सगळी. मग त्यांना दुरून त्यांना हे केलं की बा आपण इथून सोडून द्या. मग त्यांना पूर्ण झाकून टाकल्याच्या नंतर मग त्यांना पुढं एक साफ करून टाकलं त्यांना. मग त्याच्याबद्दल मग ते झाकल्याच्या नंतर मग त्यांना 1819 मध्ये जॉन स्मिथ हंटिंगला करून सनी मग त्यांना त्याचा शोध लागला आहे. आणि जॉन स्मिथ अशाही याच प्रकारे येत होता समजून घ्या. त्याला इथून येऊन सनी त्याला एक इंडियन गर्ल म्हणून त्याच्याशी लव्ह मॅरेज केलं. तर त्याचं नाव आहे लेनापूर. त्या लेनापूर विलेजची होती ती. आणि तिचं नाव होतं पारो. आणि ते पारोपासून त्याची ही पूर्ण समजून घ्या जॉन स्मिथ याच्यात येऊन सनीच त्यांना त्याचा शोध लागलेला आहे. ते पारो पण त्याच्यासोबत होती. पण त्या टायमात तिला पढाई नव्हती समजून घ्या. एक इंडियन गर्ल होती तिथं म्हणून तिला काही शिक्षण नव्हतं. एक छोटा गाव लेनापूर गावात होती. आणि मग तो पूर्ण याच्यात येऊन सनी त्याला फिरत होता. आणि त्याच्यापासून त्याला सुरुवात केली. याच्यामध्ये तेव्हा पेंटिंग जशी बनवली समजून घ्या. पेंटिंग आताची पेंटिंग 2000 वर्ष पूर्ण झाली समजून घ्या. आता ती पेंटिंगला व्हायला त्या टायमापासून पेंट नव्हता समजून घ्या. वनस्पतीपासून त्यांना ग्रीन रेड हार कलर बनवून सनी त्यांना पेंटिंग बनली. 1 आणि 2 आणि 16 आणि 17 आणि 19 आणि 26 नंबर कार्विंग बनली. आणि 2 गुफा 9, 10 ही महायाना ही आला होते बनवली. आणि ही लेणी अशी बनवली समजून घ्या ती वरून खाली बनवता येईल. आता लोक म्हणते बा त्याच्यात तर समजून घ्या मलबा जो राहतो असं समजून घ्या. चिनी हातोडीनं त्या टायमात काम केलं होतं. त्यांना पूर्ण हे क्लीन करून सनी त्यांना चिनी हातोडीनं काम केलं. ते नदीमध्ये त्याला स्वरूप होता. त्या टायमाला काही बारपेट वगैरे रस्ता नव्हता. त्याला सगळ्या लेणीला समजून घ्या नदीमधून पुन्हा लेण्याला वर चढून जात होते. त्याच्यामध्ये काम करून सनी खाली उतरून जात होते. आणि ते खाली बाहेर पडल्याच्या नंतर मग तिथून त्यांना पूर्ण नदीमध्ये तो समजून घ्या आता चुनी हातोडीतले दगडं राहत होते बारीक बारीक ते पूर्ण पाण्याला वाहून गेले.
आणि त्याच्यात 1 नंबरमध्ये आहे पद्मपाणी. सगळ्यात फेमस म्हणजे अजंठामध्ये फेमस आहे पद्मपाणी. पद्मपाणी फेमस असल्यामुळं त्याच्यात वज्रपाणी पद्मपाणी हे अजंठ्यामध्ये म्हणजे पेंटिंगच्या बाऱ्यामध्ये फेमस आहे. आणि त्याच्यामध्ये 4 हरण 1 डोकंसुद्धा पण त्याच्यामध्ये पेंटिंगमध्ये बनवले आणि पेंटिंगमधून बनवून सनी त्याच्या सुरुवात केली तिथून सनी. तर वज्रपाणी आहे नंबर 2ला. त्याच्यामध्ये सगळं शतपरपर पेंटिंग आहे आणि चौकोन सनी लेणीच्या गुफामध्ये फक्त एकाही बुद्धाचा स्टॅच्यू आहे. फक्त 1 आणि 2ला पेंटिंग चौकोन आहे. ते पेंटिंग असताना मग त्याच्यामध्ये वज्रपाणी आणि हार बुद्धाच्या गळ्यामध्ये तुम्हाला नेकलेस कार्विंगमध्ये दिसत पेंटिंगमध्ये दिसत. आणि 9 आणि 10 ह्याच्यात महायान आहे हियान आहे. काही ते पंथामध्ये मूर्तीपूजा होती, काहीमध्ये मूर्तीपूजा होत नाही. अशी 10 नंबरची मूर्तीपूजा होती, 19 आणि 26 नंबरची मूर्तीपूजा होती महायाना गुफाची. आणि 16-17 म्हणजे असं एक महाराणी म्हणून पोस आहे त्याच्यामध्ये एक पेंटिंगमध्ये. आणि त्याच्यामध्ये नेकलेस असा नेकलेस दिल्यावरती जास्त खालून चालले टॉच चमकत असं वर फोकस त्याचं 16 नंबरला आहे ते. आणि 17ला समजा घ्या महाराजासारखा पोस आहे आणि त्याच्यात पेंटिंग. 19मध्ये महानिर्वाण बुद्धाचं पूर्ण हे म्हणजे जातका स्टोरी पहिले सदीपासून 7व्या सदीपर्यंत. 26 नंबरला हा महानिर्वाण बुद्धा झोपलेला बुद्ध आहे 25 फुटाचा. आणि त्याचं तिथे डेट बॉडी दाखवलेलं आहे म्हणजे जन्मापासून तर डेटपर्यंत बनवलं होतं. तर त्याचं स्वर्गामध्ये जातो तो. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यावर की त्याचा जीव जातो समजून घेतो स्वर्गामध्ये. आता ते पेंटिंग काढून तिथे दाखवलेलं आहे. बघू शकता गाईज तुम्ही आता इथं पार्किंगला ॲक्च्युली जे पर्यटक आलेले इथं जे खाली गेलेले लेणी बघण्यासाठी तुम्हाला तो व्ह्यू दाखवला मी. कारण आपल्याला समोर पण जायचं आहे अजून. ते बघा अजून लोक येतच आहे. पार्किंग मधून आपण निघालोय जस्ट. छत्रपती संभाजीनगरला आपण आता पोहोचलोय. अजून आपल्याला 1 तास लागेल घरी पोहोचायला. फायनली आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचलोय. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.